नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, एक चांगलं नोटिफिकेशन ज्याचं हे जे नोटिफिकेशन आहे हे आउट झालेलं आहे. RBI ग्रेड बी 2025चे नोटिफिकेशन आहे. या RBI ग्रेड बी मधल्या जे पॉप्युलर असणारी जी एक कॅटेगरी आहे जर्नलिस्टची, ती आणि बाकीच्या ज्या वेगळ्या दोन पोस्ट आहेत त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आता मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नीट बघायचा आहे, ऐकायचा आहे आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो ही PDF बघायला मिळेल. तर ही जी PDF आहे ही PDF सुद्धा तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की डाउनलोड करून घ्यायची आहे. चला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. बघूया हे डिटेल नोटिफिकेशन RBI ग्रेड बी 2025चं. बघा, डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर्स इन ग्रेड बी 2025 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बघूया नंबर ऑफ वॅकन्सीज. बघूया, बघा नंबर ऑफ वॅकन्सीज. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या 3 पोस्ट आहेत, पण त्यातली जी खूप पॉप्युलर आहे मी आता सांगितल्याप्रमाणे त्या पोस्टबद्दलचीच इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. कारण बाकीच्या जे 2 आहेत त्या पूर्णतः टेक्निकल पोस्ट आहेत. त्यातली जी पहिली आहे ऑफिसर इन ग्रेड बी TR जनरल कॅडरची जी पोस्ट आहे त्याच्यावर वॅकन्सीज आहेत, टोटल वॅकन्सीज 83. आता याला कोण अप्लाय करू शकतं त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि या 2 पोस्टचं वेगळं आहे ना. 83 पूर्ण वॅकन्सीज आहेत सगळ्या. अनरिझर्व कॅटेगरीच्या 35 वॅकन्सीज आहेत. EWS 8, OBC 19, SC 15, ST 6 अशा या टोटल वॅकन्सीज 83 आहे. आणि ऑफिसर इन ग्रेड बी DPR केडर जे आहे त्या 17 वॅकन्सीज आहेत आणि DSIM केडरच्या या टोटल वॅकन्सीज 20 आहे. अशा तिघांच्या मिळून 120 इतक्या वॅकन्सीज मित्रांनो आहेत. पण पुन्हा सांगतो त्यातली जी पॉप्युलर वॅकन्सी म्हणजे पोस्ट आहे ती आहे ग्रेड बी ची जनरल केडरची जी आहे. आणि याचा क्रायटेरिया आणि बाकीच्या 2 पोस्टचा क्रायटेरिया एलिजिबिलिटीचा पूर्णतः वेगळा आहे. आणि आपण फोकस या पहिल्या केडरवर म्हणजे जनरल केडर जे आहे त्याच्यावर करणार आहे, ऑफिसर ग्रेड बी ची RBI ची. ठीक आहे, पुढे जाऊया. महत्त्वाचे पॉइंट आपण कव्हर करूया. बघा, इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी ज्या आहेत किंवा डेट्स आहेत त्या बघूया. ऍप्लिकेशन जी विंडो आहे, सबमिशन ऍप्लिकेशन तुम्हाला करण्यासाठी ऑनलाईन ही 10 सप्टेंबर पासून सुरू झाले आहे. 10 सप्टेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आणि क्लोजिंग डेट जी मित्रांनो त्याची 30 सप्टेंबर आहे 2025. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑनलाईन रिटन एक्झामिनेशनच्या ज्या डेट्स आहेत त्याही आपण बघून घेऊया. याच्यामध्ये ऑफिसर इन ग्रेड बी जे जनरल केडर जे आहे, जे पॉप्युलर केडर आहे त्याची जी एक्झाम आहे फेज 1 ची ही ऑक्टोबर 18 ला आहे. आता नीट समजून घ्या. 10 सप्टेंबर 10th ऑफ सप्टेंबर जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आणि लगेच 18 ऑक्टोबरला जे आहे 18 ऑक्टोबर 2025 ला ही प्रिलिमिनरीची फेज 1 ची एक्झाम आहे. म्हणजे थोडक्यात ही जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन त्या कॅन्डिडेटसाठी खूप फायद्याचं आहे ज्यांनी ऑलरेडी याचं जे प्रिपरेशन आहे ते सुरू केलेलं आहे. आता नोटिफिकेशन आल्याच्या नंतर ग्रेड बीचं प्रिपरेशन सुरू करणाऱ्यांसाठी तसं खूप डिफिकल्ट टास्क आहे ना. आणि म्हणून कारण या ज्या एक्झाम आहे या बाकीच्या IBPSच्या एक्झाम सारख्या किंवा SBIच्या एक्झाम सारखी ही नाही आहे. याची लेवल पण वेगळी आहे. कारण फेज 1 जरी सारखा असला तरी फेज 2 हा पूर्णतः
डिफरंट आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एकच महिन्याचा वेळ आहे. जे ऑलरेडी याची तयारी करतात त्याच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता याच्यामध्ये फेज 2 जी आहे ऑनलाईन एक्झाम, फेज 1 झाल्यानंतर पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असं फेज 2 मध्ये 3 पेपर आहेत आणि ती एक्झाम डिसेंबर 6, 2025 ला आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी 1 ते 1.5 महिन्याचा अवकाश आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर याच्यामध्ये आहे. परंतु फेज 1 आणि या डेटमध्ये म्हणजे जी लास्ट डेट आहे म्हणजे आजपासून जरी कन्सिडर केले तरी एवढे आपल्याला दिवस मिळत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याच्यामध्ये जी DPER जी केडर आहे त्याची एक्झाम ऑक्टोबर 19 ला आहे आणि डिसेंबर 7 ला त्याची पण मेन्स आहे. ठीक आहे. DSIM केडर जी आहे त्याची पण एक्झाम ऑक्टोबर 19 ला, डिसेंबर 7 ला त्याची पण मेन्स आहे. पुढे जाऊया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण एकदा बघून घेऊ. आता हा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हा 1 तारखेपर्यंत कन्सिडर होणार आहे. 1 सप्टेंबर पर्यंतचा. 1 सप्टेंबर 2025 पर्यंतच हे जे आहे हे या तारखेपर्यंतच डेट काय होणार आहे, काउंट होणार आहे. एज लिमिट बघूयात. एज लिमिट बघा ॲज ऑन 1 सप्टेंबर 2025 लक्षात ठेवा. इकडे मिनिमम एज जे आहे ते 21 इयर्स आहे, मॅक्झिमम 30 इयर्स आहे. मिनिमम 21 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर्स. याचा अर्थ असा होतो की हा जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे हा 2 सप्टेंबर 1995 च्या आधी आणि सप्टेंबर 1, 2004 च्या नंतरचा याचा जन्म झालेला नसावा. याच्यामध्ये जर त्या डेटच्या मध्ये जन्म झालेला असेल तर तो अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये एज लिमिट जे आहे हे नेहमीप्रमाणे एज रिलॅक्सेशन आहे. SC/ST कॅन्डिडेट जे आहे 5 वर्ष, OBC 3 वर्ष आणि बाकीचे सगळे जे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये ज्या नेहमीचे जे एज रिलॅक्सेशन असते ते एज रिलॅक्सेशन तसंही मित्रांनो याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. महत्त्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करून घेऊ. इकडे क्वालिफिकेशन काय आहे तर याच्यामध्ये जी पॉप्युलर जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये ऑफिसर्स ग्रेड बी मधली जी जनरल केडर जी आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, कुठलाही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. पण जर फक्त त्याच्याकडे डिग्री आहे तर त्याला कंपल्सरी 60% मार्क्स असणं आवश्यक आहे जर तो अनरिझर्व कॅटेगरीचा असेल. आणि जर तो रिझर्व कॅटेगरीचा असेल म्हणजे SC/ST कॅटेगरीचा असेल तर 50% मार्क्स पाहिजे, डिग्री फक्त असेल तर. जर त्याचं पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे तर ओपन कॅटेगरी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी 55% मार्क्स पाहिजे. आणि जर तो SC/ST कॅटेगरीचा आहे, SC/ST PWBD कॅटेगरीचा आहे आणि त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तिथे मात्र कुठलाही पर्सेंटेज किंवा ॲग्रिगेट पर्सेंटेजचा तिथं कुठली अट नाही आहे, तो क्रायटेरिया तिथे लागू होत नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे जाऊया. आता जे DPER आहे ग्रेड बी जी DPER केडर जे आहे त्याच्यामध्ये वेगळं क्रायटेरिया मित्रांनो याच्यामध्ये आहे. आता हे सगळं तुम्ही व्यवस्थित नीट वाचून घ्या. म्हणजे PDF तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहेच, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याचं वेगळंच सगळं क्वालिफिकेशन आहे. म्हणजे MA MSc in economics or MA MSc in courses such as quantitative economics, mechanical economics, applied economics हे सगळं or MA MSc in finance or MA MSc in courses such as quantitative finance, mathematical finance हे सगळं क्रायटेरिया वेगळा DPER केडरचा आहे. आणि असा जो क्रायटेरिया वेगळा जो आहे तो ऑफिसर इन ग्रेड बी DSIM केडरचा जो आहे तो पण आहे. ठीक आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. ज्या म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्याच्यासाठी जर तुम्ही बघून घ्या. इथे मात्र मी पर्टिक्युलरली फोकस करतोय ते जनरल जे केडर आहे त्याच्यासाठी ग्रेड बी जनरल केडर. जाऊया पुढे बघूया. तर नंबर ऑफ ॲटम्प्ट्स हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्प्ट आता आपण बाकीच्या एक्झाम ज्या असतात बँकांच्या त्याप्रमाणे किती अटेम्प्ट्स ह्या एक्झाम देऊ शकतो का तर त्याच्याबद्दलची एक माहिती आपण बघून घेऊयात. बघूयात मित्रांनो. कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द जनरल कॅटेगरी EWS who have
already appeared 6 times for phase 1 examination for this post in the past are not eligible to apply. ठीक आहे, काय म्हणतात ते अगदी क्लिअर सांगितलेलं आहे की जर जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत, ज्यांनी ऑलरेडी फेज 1 ही जी एक्झाम आहे म्हणजे जी प्रिलिमिनरी एक्झाम आपण ज्याला म्हणतो ही ऑलरेडी दिलेली आहे 6 वेळेस, जर 6 अटेम्प्ट त्यांचे झालेले असतील तर याला आता त्यांना अप्लाय करता येणार नाही. कुठल्या कॅटेगरीचे आहेत? जनरल कॅटेगरी म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे फेज 1 साठी 6 वेळेस म्हणजे 6 टाइम्स जर का त्यांनी फेज 1 दिलेली असेल तर आता त्यांना अप्लाय करता येत नाही. चला पुढे जाऊयात. आता no such restrictions applies to the candidate belonging to the SC, ST, OBC, PWBD if the post are reserved for them. आता इकडे SC, ST, PWBD कॅन्डिडेट जे आहे OBC कॅन्डिडेट आहे, अशा कॅन्डिडेटला कसल्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे, ते कितीही वेळेस एक्झाम देऊ शकतात जोपर्यंत त्यांचं एजच्या क्रायटेरियामध्ये ते बसतात. चला पुढे बघूया मित्रांनो. महत्त्वाचे पॉइंट्स होते ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतो आहोत. तर डायरेक्ट आपण त्याच्या एक्झाम पॅटर्न कडे जाऊया. आता सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिलेक्शन कसं होणार आहे, फेज 1 आहे, फेज 2 आहे मित्रांनो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस किती आहे, फीस किती आहे ऍप्लिकेशनची. SC, ST, PWBD जे कॅन्डिडेट आहेत हे SC, ST, PWBD कॅन्डिडेट यांचे चार्जेस फीस ऍप्लिकेशनची 100 रुपीज प्लस 18% GST आणि जनरल OBC EWS यांची 850 रुपीज फीस आहे प्लस 18% GST. ठीक आहे. आणि स्टाफ जर का असेल तर त्यांना फीस नाही आहे. ऑनलाईन फीस भरायची आहे मित्रांनो. ही मोड ऑफ ऍप्लिकेशन्स बद्दलचं इन्फॉर्मेशन आहे. क्लोजिंग डेट 30 सप्टेंबर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एडिट विंडो फॉर द कॅन्डिडेट टू द ओके ठीक आहे. we provide period of 2 days edit window enable to them correct modify online application form. ओके 2 दिवसाचं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला विंडो पण ओपन होईल जर का काही करेक्शन तुम्हाला करायचे असतील तर. आणि ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मेल येईल तिकडे तुम्हाला सगळं मेल काय चेक करत राहायचं आहे. बघूया पुढे. जवळपास 1,20,000 इतकी सॅलरी मित्रांनो तुमची ओव्हरऑल सॅलरी जाते. याच्यामध्ये चांगली पोस्ट आहे. परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांची ऑलरेडी तयारी चालू आहे, जे बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून असं तुम्ही मला याचं प्रिपरेशन करतायत, अशा कॅन्डिडेटलाच ही एक्झाम मित्रांनो म्हणजे की याला अपियर व्हायला पाहिजे. बाकी नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपण तयारी करू आणि मग एक्झामला जाऊ तर मग मात्र तुमचे अटेम्प्ट जे आहेत ते जाऊ शकतात मित्रांनो. आणि याला शेवटी अटेम्प्ट आहे हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. एक्झामच्या सेंटर्सच्या बद्दलचं सगळं इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यस इंटरव्ह्यू होणार आहे फेज 1 फेज 2 आणि नंतर इंटरव्ह्यू आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे मार्क्स कन्सिडर होणार आहे फक्त फेज 2 चे आहे, हे तुम्ही इथे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. पुढे बघूया. डायरेक्ट पॅटर्न कडे जाऊया मित्रांनो आपण. जो एक्झामचा पॅटर्न आहे ना, तर बाकी तर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कोणतं कोणतं काय काय कुठल्या म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. हाऊ टू अप्लाय आहे, भरपूर मोठे नोटिफिकेशन आहे. काय ते मोड ऑफ पेमेंट फॉर ऍप्लिकेशन फी, इंटिमेशन चार्जेस बद्दलचं इन्फॉर्मेशन आहे. अपलोडिंग द फोटोग्राफ्स बद्दलची माहिती आहे. डॉक्युमेंट स्कॅनिंग करायचे आहेत कुठले कुठले है ना. एडिट विंडो फॉर कॅन्डिडेट टू करेक्ट मॉडिफाय और करेक्ट ऍप्लिकेशन. मी आधी सांगितलं तुम्हाला 2 दिवस ते ओपन असणार आहे विंडो.
बघूयात सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. आता इकडे हा सगळा सिलेबस आहे, ठीक आहे. आणि एक्झाम जो पॅटर्न आहे तो कसा असणार आहे ते बघूयात आपण. ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. इकडे याच्यामध्ये जो फेज 1 आहे ना, आणि फेज 2, यस, हे बघूयात आपण. आता इकडे हे महत्वाचं आहे. हे बघा मित्रांनो, फेज 1. आता या फेज 1 मध्ये जे आहे ते नेहमीप्रमाणे जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग असे सेक्शन्स हे नेहमीचेच आपले जे आपण नेहमी बँकाच्या एक्झाम देत असतो त्याच्यामध्ये हे असणार आहे. त्याच्यामध्ये टोटल टाइम 120 मिनिट आहे आणि हे जे मार्क्स आहेत ते कन्सिडर होणार नाही आहेत याचे सिलेक्शनसाठी. फायनल सिलेक्शन जे आहे ते पूर्णतः फेज 2 आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीचेच जे मार्क्स आहेत ते कन्सिडर होतील. आता फेज 2 कडे आपण मित्रांनो जाऊया. फेज 2 बघूया. येस, तर फेज 2 बघूया आपण. इकडे फेज 2 बघा. फेज 2 मध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असे 3 वेगवेगळे पेपर आहेत. त्याच्यामध्ये फेज 2 मध्ये पेपर 1 जो आहे तो इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूजचा आहे. त्याच्यामध्ये 50% जे क्वेश्चन आहेत ते ऑब्जेक्टिव्ह टाइप्स आहेत. त्याला 30 मिनिट वेगळे आहेत, 50 मार्क्स त्याचे आहेत. आणि 50% जे क्वेश्चन्स आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह टाइपचे क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुम्हाला टायपिंग करून ते घ्यावे लागणार आहे. त्याला वेगळे 90 मिनिट आहेत आणि याचे 50 मार्क्स आहेत, ठीक आहे. असे टोटल मार्क्स पेपर 1 चे 120 आहे आणि 100 मार्क्स आहे. सेकंड जो पेपर आहे तो इंग्लिश रायटिंग स्किल्स आहे. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइप विथ द हेल्प ऑफ द कीबोर्ड 90 मिनिट आहे. 3 क्वेश्चन आहेत, 100 मार्क्स आहेत. आणि पेपर 3 जो आहे तो पेपर 3 जो पूर्णतः जनरल फायनान्स अँड मॅनेजमेंट वर आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो 50% क्वेश्चन जे आहेत पेपर 3 चे ते ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे आणि 50% आहे ते डिस्क्रिप्टिव्ह टाइप करायचे आहे. 30 मिनिट आहेत, याला 90 मिनिट आहे. 50-50 मार्क्स असणार आहेत. असे सगळे मिळून फेज 2 चे 300 मार्क्स आहेत. हे 300 मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे 75 मार्क्स असे मार्क्स मिळून मित्रांनो जे आहे तुमचं फायनल मेरिट ठरणार आहे, ठीक आहे. आता मी एक जे तुम्हाला हा जो पॅटर्न सांगितलाय, हा जो एक्झामचा पॅटर्न आहे हा हे आपण जे बघितलं ना फेज 1 फेज 2 हे जनरल केडर जे आहे, जनरलिस्ट केडरचं जे आहे ग्रेड बीचं त्याच्याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे. बाकी वेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दलचं माहिती जी आहे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही नीट वाचून घ्या जर तुम्हाला त्याला अप्लाय करायचं आहे. बाकी सिलेबस दिलाय, काय काय तुम्हाला बघायचं आहे सगळं त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करूया. कारण सगळे टॉपिक्स त्याच्या सजेस्टेड रेफरन्स मटेरियल पण मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे की काय काय तुम्हाला मटेरियल जे आहे ते रेफर करायचं आहे. याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ आपण करूया. सध्या तरी मला असं वाटतं की जे आरबीआय ग्रेड बी जनरल केडरची जी पोस्ट आहे, जी पॉप्युलर पोस्ट जे आहे त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल. बाकी काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त इलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत हा शेअर करा, ठीक आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही लाईट लागत नाही.